नमस्कार मित्रांनो, मुलगाला घेऊन बायको गेली होती गावाला माहेरला. मग त्याला आणायचं होतं इकडं. त्याला आणण्यासाठी मित्रांनो मी काय केलं आहे, त्याला लोणावळ्याला नेलेलं आहे मित्रांनो. त्याला चॉकलेटच्या भरपूर असलेला मॅप्रो गार्डनला त्याला भरपूर असं त्याला दाखवलं आहे. त्याच्यानंतर आम्ही बायकोला आणलेलं आहे. बायकोला आणल्यानंतर आम्ही भीमा कोरेगावला गेलेलं आहे. भीमा कोरेगावचं दर्शन दिलेलं आहे तिला आणल्यानंतर. कसं तरी गोड बोलून आणलं बायकोला. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो म्हणून असं आणलं. तिथं आम्ही भीमा कोरेगावला गेलो. बऱ्याचसा भीमा कोरेगावला एन्जॉय केल्यानंतर आम्ही शौर्य होता सोबत. आजचा नवीन ब्लॉगर भारी माणूस आमचा शौर्य तिथे होता आणि आम्ही तिथं मस्त एन्जॉय केल्यानंतर पुढचं आम्ही गेलेलो आहे. नंतर आम्ही तिथंच भीमा कोरेगावचं केल्यानंतर आम्ही महिलाचं जे आहे वहिनी ते भाऊजी जे आहे त्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बायकोनं जोरदार डान्स केलेला आहे. म्हणली मला नाचायचं आहे, गायचं आहे, बागडायचं आहे. म्हणलं नाच गा आणि बागड. मग तिनं त्या पैठणीच्या कार्यक्रमामध्ये लाडक्या भाऊजींच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे आणि जबरदस्त असा डान्स केलेला आहे. पण तिचं काही जितणं झालेलं नाही. म्हणलं ठीक आहे, 17 वर्ष तू माझ्याबरोबर राहिलेले आहेस तर तुला तो हक्क आहे बाई डान्स करण्याचा, नाचण्याचा. तुला काय फ्रीडम आहे. त्याच्यानंतर ती मला म्हणली अलिबागला फिरायला जायचं आहे. मी मेवण्याला घेऊन सगळ्याला घेऊन अलिबागला तिला फिरायला नेलं. आम्ही सायकलीवर असं छानसं हे केलेलं आहे, एन्जॉय केलेलं आहे. सगळ्या फोटो काढलेले आहेत. बरंचसं एन्जॉय केलेलं आहे आम्ही. त्याच्यानंतर बायकोचं असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही नागपूरला घेऊन चला. मग आम्ही अशा रीतीने नागपूरला पण गेलेलो आहे. तर दिवाळीच्या नंतर बायको आली होती माझ्याजवळ, भांडण करून गेलेली. तिला खुश करण्यासाठी आम्ही असं नागपूरला गेलेलो आहे. तिथं नागपूरच्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन आम्ही असं दर्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलेलो आहे रात्रीच्या 12 वाजता भीमा कोरेगावला परत एकदा नवीन वर्षानिमित्त गेलेलो आहोत. रात्रीच्या 12 208 शौर्यदिन आम्ही चांगल्या पद्धतीनं एकदम भारी भावाची लेकरं माझी लेकरं बायकोला असं घेऊन रात्रीचं आम्ही एवढ्या कडाकाच्या थंडीमध्ये जाऊन ते केलं आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीचं तिच्याकडे पद असल्यामुळं तिला आम्ही ते कचरा गोळा करायचं काम करून तिला फेट्या घालण्याची इच्छा होती. तर मी बायकोला फेट्या घातलेला आहे. त्याच्यानंतर ती म्हणली की वाढदिवस तुमचा साजरा करायचा आहे. मी कधीही वाढदिवस न साजरा करणारा माणूस. तिच्या इच्छेखातीर तिनं काय बरंचसं कुठनं घेऊन आली काय माहीत नाही, पण तिनं ती साजरा केला. केक आणला, केक कापला, डेकोरेशनचं सामान आणलं आणि सगळ्यांनी एन्जॉय करत डान्स करत बिर्याणी जेवण फिवण करून आम्ही वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा केला. अशा पद्धतीनं साजरा केला. सगळ्या गोष्टीनं हे केल्या. तुला ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर तुझ्या इच्छा पलीकडे काय आहे. सर्व काही तू माझ्यासाठी आहे म्हणून आमच्यासाठी सर्व काही तूच आहेस म्हणून ते केलेलं आहे. त्याच्यानंतर बायको म्हणाली की मला बहिणीच्या पोरीच्या लग्नात जायचं आहे. मित्रांनो 22,000 रुपये खर्च करून सुट्ट्या घेऊन आम्ही गेलेलो आहे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी. बहिणीची पोरगी म्हणली माझी पोरगी. बरं बाई तुझी तर तुझी पोरगी. मग आम्ही तिला घेऊन गेलेलो आहोत लग्नाला. मुंबईला उल्हासनगरला लग्न झालेलं आहे. लग्नामध्ये म्हणली मी माझ्या बहिणी झाल्यावर मी डान्स करणार. बरं ठीक आहे बाई कर डान्स, तुला काय करायचं का. मला म्हणली तुम्ही पण करा. बरं बाई मी पण करतो. बायकोच्या इच्छेसाठी मी येड्यासारखं रात्रभर पूर्ण जागून तिच्यासंग नाचत बसलो, तिला नाचवलं. त्याच्यानंतर बायको म्हणली की आपल्याला फिरायला जायचं आहे. परत पोरांना घेतलं मित्रांनो आणि परत आम्ही गाडीमध्ये ट्रिप काढली आणि आम्ही मस्तपैकी भुर्र असं ठिकाणी कुठंतरी सारसबाग वगैरे ह्या गोष्टी सगळ्या फिरून आलो. ते फिरून आल्यानंतर जयंती आल्यानंतर बायको म्हणली चांगली पूजा करायची. म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पूजा करूया. मग तिनं घरामध्ये पूजा मस्त मोठी मांडली. आम्ही छानपैकी पूजा केली. ती छान सजली नटली, घर सजवलं, पूजा मांडली. छानपैकी आम्ही पूजा केली. मग म्हणली आपल्याला 14 एप्रिल निमित्त जयंतीला जायचं आहे पुतळ्याजवळ स्टेशनजवळ. पुतळ्या स्टेशनजवळ तिथं वेड्यासारखे नाचत होती. म्हणलं ठीक आहे नाच बाई, काय प्रॉब्लेम नाही, सगळे नाचते तू पण नाच. तिनं मन भरून तिथं डान्स केला. जेवण करायचं म्हणली, जेवण केलं. तिथं एन्जॉय केला. काय असेल ते सगळ्या गोष्टी केल्या. बघा किती डान्स छान आहे. बघा बायको आपली अर्धांगिनी आहे, त्याच्यामुळे तिला तिच्या जी काही इच्छा पूर्ण करण्याचं काम आपलं आहे. त्याच्यानंतर ती म्हणली की आपण दांडेकर पुलावरती जाऊ, तिथं छान जयंती असते, तिथं आपण फोटो काढूया. दांडेकर पुलावर गेलेलो आहे. तिथं शौर्य शक्तींचं सगळ्यांचं हे झालेलं आहे, महिलांचं उच्चाटन म्हणून तिथं ते दाखवलेलं आहे दृश्य. ते आम्ही ते पण केलेलं आहे. त्याच्यानंतर ते केल्यानंतर आमची काय बायको गप्प बसायला तयार नाही. तिला सारखं काय ना काय करायला आवडतं. फार ॲक्टिव्ह आहे. जसं लहान मूल गप्प बसतं आणि एक मुलगा ॲक्टिव्ह असतो तशा प्रकारे बायको आमची ॲक्टिव्ह आहे.
मग तिनं परत काय काढलं, तिनं म्हणली की आता गाडी घेऊया म्हणली. मग गाडी घेतली धंदा करायचा म्हणून. मग पूजा तिच्या हस्ते करून पोरीचा हात छापून अशा पद्धतीनं तिच्या पूर्ण इच्छा त्या गाडी घेण्यासाठी 7 लाखाची गाडी 3 लाखाचं व्याज करून 10 लाखाची गाडी टोटल करून आपण ती व्याजासकट इकडं तिकडं करून सगळी गाडी घेतली. त्याच्यानंतर बायकोची इच्छा पूर्ण होत नाही. चला म्हणली माझ्या भावाची पोरगी आली, तिला आपण गाडीमध्ये फिरवूया. मग त्या पोराला छानपैकी आणि पोराला आम्ही सुंदरच्या पोराला अशा आम्ही फिरवलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही फिरत गाडी घेऊन आलो. एन्जॉय केलेलं आहे गाडीमध्ये, भरपूर काय केलेलं आहे मित्रांनो. फार छान बाळ होतं, छान नाचत होतं, छान आम्ही एन्जॉय केलेलं आहे अशा रीतीने. बरं इथंच काय पूर्ण होत नाही आहे म्हणजे तिला पडदा पण ओढायचा होता. मग ते पडद्याचं आम्ही पुन्हा एकदा करायला लावलं. त्याच्यानंतर तिच्या हस्ते छानपैकी पूजा केली. त्याच्यानंतर आम्ही ताईंच्या गावाला गेलो. तिथं ताईंच्या गावाला गेल्यानंतर आत्याच्या गावाला गेल्यानंतर त्या ताईंनी आमच्या गाडीची पूजा आपल्या गाडीची पूजा केली आहे. तिथं आमची भाची भेटलेली आहे. ती म्हणली भाच्याला घेऊन यायचं. म्हणलं ठीक आहे चला जाऊया, काय प्रॉब्लेम नाही आहे म्हणलं, ते पण करूया. तू म्हणती तर ते पण केलं पाहिजे, का नाही केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी भाच्यांना घेऊन आलो. आता भाच्यांना आम्ही फिरवत ह्या सगळीकडे नेलेलं आहे. त्याच्यानंतर तिचा लग्नाचा वाढदिवस आला. मग मी रात्रीचा 12 वाजले होते, यायला वेळ झाला होता. तरी तिच्यासाठी केक घेऊन आलो. केक कापला. तिला माझा वाढदिवस केला तशा पद्धतीने मोठा वाढदिवस करायचा होता, पण थोडंसं खर्च असल्यामुळं केला नाही. तरी तिनं त्या दिवशी रडली केली, बरंच काय गोंधळ घातला, तरी पण शांत बसली आणि कसा तरी आम्ही ॲनिव्हर्सरी साजरा केली मित्रांनो. बरं ॲनिव्हर्सरी साजरा करून थांबणार आहे का नाही, तिथं एन्जॉय केला, सगळं केलं, फक्त मोठा केला नव्हता, पण बाकीच्या गोष्टी केल्या तरी ती काय खुश नव्हती मित्रांनो. काय करणार आता. त्याच्यानंतर आम्ही कसं तरी गोडी लावून तेवढा दिवस कसा तरी पार पाडला. पण बायकोला खुश करण्यासाठी जेवढ्या गोष्टी कराव्या लागतात मित्रांनो, तेवढ्या गोष्टी मी करत त्याच्यानंतर मग त्या दिवशी जेवायला गेलो नाही तर परत नंतर तिला जेवायला नेलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे. आता ते अशा पद्धतीने छानसं आम्ही मंचुरियन खायला गेलेलं आहे. त्याच्यानंतर ती म्हणली की सिंहगडावर आहे. रात्रीच्या टायमाला सिंहगडावर गेलो मित्रांनो. सगळा डोंगर चढला आणि सिंहगडावरती तिची एन्जॉय काय असेल ती केली. तरी ती मध्ये ती माझे फोटो काढत नाहीस म्हणून मला भांडत होती. पण ठीक आहे, बायको आहे, अर्धांगिनी मित्रांनो. परत मी तिच्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तिचा फोटो काढला, तिच्याबरोबर वेड्यासारखं गाणं म्हणलं, तिला खुश करण्याचा प्रयत्न केला. मग बायकोला मी तेवढं सगळं करून त्याच्यानंतर बायकोने काय केलं मित्रांनो, इथं असं मस्त छानपैकी फोटो काढलेले आहेत. आता इतके छान फोटो काढून तिनं परत एक तिची आशा होती की आपल्याला एलिफंटाला जायचं आहे मुंबईला. मग तिला मुंबईला एलिफंटाला घेऊन गेलो. तिथं पण बायको म्हणली की नाही तुम्ही माझ्यासंग फोटोज काढत नाही. बरं बाई ठीक आहे चला. मग ती फोटो काढायला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीनं आम्ही फोटो काढत समुद्राचा आस्वाद घेत छानपैकी आम्ही एलिफंटाला पोचलेलो आहे. एलिफंटाला पोचल्यानंतर आम्ही तिथून लोकल ट्रेन जी काय वस्तू असतात ते ट्रेनमध्ये बसायचं, ह्याच्यामध्ये बसायचं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. पूर्णपणे आम्ही एन्जॉय केलेलं आहे. त्याच्यानंतर बाई म्हणली लोणावळ्याला फिरायचं आहे. म्हटलं ठीक आहे ओके चला जाऊया लोणावळ्याला फिरूया. त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही लोणावळ्यामध्ये गेलो आहे. तिचे छानसे फोटो काढलेले आहेत. तिनं हवेमध्ये परत नाचलेले आहे. व ठीक आहे नाच बाई फोटो काढत पहाटेच्या 6 वाजता रात्रभर जागून मुंबईवरून आम्ही येता लोणावळ्यामध्ये थांबलेलो आहे. बघा जे काही बायको म्हणते ती केलं पाहिजे मित्रांनो, तरच संसार चांगला चालतो. संसार चांगला चालण्यासाठी हे सगळं करावं लागतं. मग तिचे फोटो काढले, हवा सुटली होती छानशी, मुलांबरोबर ती असे इतकं सुंदर फोटो काढले आहेत मित्रांनो. बायकोचे जे काय बायको बोलत ते करणं हे आपलं काम असतं मित्रांनो. त्याच्यानंतर बायकोला हुकी आली. बायको म्हणली चला तुम्ही माझी हट्ट पुरवत नाही, मी निघाली मुंबईला. ती मला सोडून अशी ट्रेनमध्ये बसून बायको मला सोडून गेलेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय राहिलं काय नाही राहिलं ते मला माहीत नाही आहे. पण ज्यांना संसार करायचा असतो ते करतात, ज्यांना नाही करायचं ते असे भुर्र दिशी निघून जातात. अशी किती जरी आपण प्रेम केलं तरी पण एखाद्याला ते प्रेम आवडत नाही आणि त्या बायका सोडून जातात. म्हणून माझी अशी सुंदरशी छानशी प्यारीशी, मी तिला येडी म्हणतो पण येडी नाही आहे, ते फार हुशार आहे, अशी छानशी बायको मला सोडून भुर्र करणं निघून आत्ता सध्या गेलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.